अर्थात मनुष्याच्या जीवनामध्ये परमात्म्याची प्राप्ती होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण हरिविन जन्मतो नरकेची पै जाणा, यमाचा पाहुणा प्राणी होय. परमात्म्याची प्राप्ती झाल्याशिवाय नोहे ईश्वराला पाहिल्याशिवाय मनुष्याच्या जीवनाचं सार्थकत्व पूर्ण होत नाही. कोणीही असो, कसाही असो, जन्माला आल्यानंतर जर त्याला वाटत असेल आपल्या जीवनाचं सोनं व्हावं, आपल्या जन्माचं सोनं व्हावं, तर त्याने एकच करावं, विठ्ठलाची विठ्ठलची एक देखलिया तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. एकदा देवाला पाहिलं की मग मात्र जन्माचं सार्थक झालं, असं जगद्गुरु तुकोबारायांचं म्हणणं आहे. पण महाराज देवाला पाहायचं, पण कोणत्या देवाला पाहायचं हे सुद्धा महाराजांनी सांगून टाकलं की विठ्ठलाची एक देखली. का बरं विठ्ठलाला पाहावं, का विठ्ठलाचं दर्शन घ्यावं, का बरं महाराज म्हणत असतील तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. का म्हणतात महाराज की तुका म्हणे आम्हा जोगे आणि विठ्ठल घोगे खरे माप. का बरं म्हणता महाराज तुम्ही की विठ्ठलालाच पहा, का म्हणता विठ्ठलाचं नाव घ्या, का म्हणता तुम्ही विठ्ठलाची वारी करा, का म्हणता विठ्ठल आमचे दैवत, का बरं महाराज? त्याचं कारण असं आहे, महाराज म्हणले विठ्ठलाला का पाहायचं, त्याचं कारण असं आहे, जगात त्यालाच पाहावं, त्यालाच बोलावं जो कोणी आपली वाट पाहत असेल त्याला. विठ्ठलाचा विचार जर केला, पांडुरंगाचा विचार जर केला, तर महाराज म्हणतात वाट पाहे वाट पाहे वाट पाहे वाट भेटीची आवडी असल्यामुळेच तो परमात्मा वाट पाहतो. जो कोणी आपली वाट पाहत असेल त्याच्याकडे जावं, का वाटच पाहतो त्याच्याकडे जावं. बोला, कळलं माझं बोलणं तुम्हाला? ज्याला कळलं त्याला धन्यवाद, ज्याला नाही कळलं त्याला उद्या प्रसादासाठी परवानगी आहे. जो कोणी वाट पाहतो ना त्याच्याकडे जा, जो वाटच पाहतो त्याच्याकडे नाही गेलात तरी चालेल. जगाच्या पाठीवरती पांडुरंग असा देव आहे, विठ्ठल असा देव आहे की तो मात्र भक्तांची वाट पाहतो. वाट पाहे बा भेटीची आवडी आणि कृपाळू तातडी उतावीळ. उतावीळ आहे, उलट तो म्हणतो भक्तांनो, अरे तुम्ही जाता तुमच्या गावा, हुरहुर वाटे माझ्या जीवा, म्हणून तर आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत से गुज पांडुरंग. आता कार्तिकी पुढे आहे 2-3 दिवसांनी. एखाद्याला
नाही जमलं 24 वाऱ्यांपैकी 12ही करायला, तर महाराज म्हणले किमान 4 तरी करा, आणि 4ही नाही जमल्या तर किमान 2 तरी करा. एक जण म्हणला 2ही जमत नाही, अरे एक तर आषाढीची करणं. तो म्हणला महाराज तेही जमत नाही, मी काय करू? म्हणलं एक काम कर, गावातलं जे उंच टावर आहे ना त्याच्यावर चढण्याचा खर्च आम्ही करतो आणि तिथून खाली उडी टाक. आता एवढंच राहिलं, दुसरं काय तुझं? अर्थात अरे जो देव आपली वाट पाहतो त्याच्याकडे जात नाही. सांगू विठ्ठलच का म्हणले महाराज? त्याचं कारण असं आहे, विठ्ठलाचा अर्थ फार गोड आहे. विधाता ठ निळकंठ आणि ल लक्ष्मीकांत. विधाता ब्रह्मदेव, विधाता ब्रह्मदेव, ठ निळकंठ शिवजी आणि ल लक्ष्मीकांत भगवान विष्णू. म्हणजे ब्रह्म विष्णू महेशाचं एकत्रीकरण जिथं पाहायला मिळतं त्याला विठ्ठल म्हणावं. ऐका, स्थिती, उत्पत्ती आणि लय या तिन्हीचा जिथं संगम आहे त्याला विठ्ठल म्हणावं. उत्पत्ती ज्याच्याजवळ आहे, स्थिती सांभाळणं ज्याच्याजवळ आहे, लय समाप्त करणं ज्याच्याजवळ आहे त्याला म्हणावं विठ्ठल. अर्थात उत्पत्ती ब्रह्मदेव विधाता, ठ निळकंठ म्हणजे भगवान शिवजी, ल लक्ष्मीकांत म्हणजे भगवान विष्णू. कळलं? आणखी सोपं सांगतो तुम्हाला, ऐका. विठ्ठलाचा अर्थ इतका गोड आहे ना. विदती म्हणजे जाणणे, वि म्हणजे ज्ञान. पोराव इकडे बघा, मांडी घालून बसा. वि म्हणजे ज्ञान, ठ म्हणजे शून्य आणि ल म्हणजे स्वीकार. कळले शब्द तुम्हाला 3? विठ्ठलात किती शब्द आहेत? किती अक्षर आहेत विठ्ठलात? बोला. ओनली 3. कोणते? वि ठ ल. जोरात बोला. वि हां बोटाकडे पाहून. जमतं शिकवायला मला. मी प्राध्यापक होतो पण आता नोकरी सोडली. कशामुळे सोडली? कारण तिकडच्या पेक्षा पगार इकडं चांगला आहे. अर्थात विनोदाचा भाग सोडून द्या. विठ्ठलाचा अर्थ पुराण मी तुम्हाला सांगतोय, ऐका. वि म्हणजे ज्ञान. मी 3 शब्द सांगणार आहे, आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायचे. वि म्हणजे ज्ञान, ठ म्हणजे शून्य आणि ल म्हणजे स्वीकार. ज्ञान शून्य स्वीकार. बोला. ज्ञान शून्य स्वीकार. ज्ञान. आता ऐका विठ्ठलाचा अर्थ किती गोड आहे. जो परमात्मा, जो देव, जो ईश्वर ज्ञान शून्य व्यक्तीचा स्वीकार करतो त्याला म्हणायचं विठ्ठल. इतका अर्थ गोड आहे. खट नट यावे शुद्ध होनिया जावे, शुद्ध होनिया जावे, शुद्ध होनिया जावे. जैसे तैसे उतरी का से लावूनिया. जगाच्या पाठीवरती एकमेव पंढरीचा देव असा आहे, तो ज्ञानाचाही स्वीकार करतो, अज्ञानाचाही करतो. तो गरिबाचाही करतो, श्रीमंताचाही करतो, तो सावाचाही करतो, चोराचाही करतो. ऐका, कोणी कसाही असो, भक्त कसाही असो आणि भक्त कसाही असो. कळलं ना तुम्हाला माझं बोलणं? ज्याला कळलं त्याला धन्यवाद. सज्जन कसे विकू लागे, भक्त कसाही असला तरीही चालतो आणि भक्त कसाही असला तरी निज काही निज काही निज तिष्ठे भाव भाव
भक्त जर व्हायचा असेल तर तो उच्च नीचपणा देव पाहत नाही, त्याच्यासाठी फक्त तो भक्ती पाहतो. आणि भक्ती पाहणारा जर देव मिळत असेल तर मला असं वाटतं आपण भक्ती करायला काही हरकत नाही. आणि म्हणून जगाच्या पाठीवरती तुम्ही कुठंही जा, महाराज म्हणले उदंड पाहिले उदंड ऐकले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, पण ऐशी चंद्रभागा ऐसे भीमातीर आणि ऐसा विठेवर देवकोटे. जगाच्या पाठीवरती चंद्रभागेसारखं तीर्थ मी पाहिलं नाही, पंढरीच्या पांडुरंगासारखा देव मी पाहिला नाही. महाराज म्हणले पाहिली पुराणे दांडुळले दर्शने, ऐसा न देखे मी कोणी दुजातीही त्रिभुवनी. चंद्रभागेसारखं तीर्थ पाहिलं नाही, म्हणून तर महाराज म्हणतात आवघीच तीर्थे घडती एक वेळा आणि गंगासागर डोळा देखलिया. नाही नाही गंगासागर. मग ते लोक का म्हणतात सबतीर्थ बारंबार गंगा म्हणतात की नाही, विनेकरी भाऊ म्हणतात की नाही सबतीर्थ बारंबार और गंगासागर. मग का बरं म्हणत असतील ते, का म्हणतात ते कीर्तन झाल्यावर सांगतो. अगोदर चंद्रभागा सांगतो आणि मग ते सांगतो. का अवघीच तीर्थे घडते एक वेळा चंद्रभागा डोळा. चंद्रभागेला अंडरलाईन करा, कारण शंकर सांगे ऋषी जवळी सकल तीर्थे माध्यान काळी, येती पुंडलिका जवळी करती आंघोळी वंदिती चरण, म्हणून चंद्रभागा डोळा देखलिया. एकदा काय झालं, भगवान विष्णूच्या दरबारामध्ये चंद्राने दोष केला, अपराध केला. थोडक्यात सांगतो. चंद्राने दोष केल्यानंतर भगवंताने त्याला शाप दिला. शाप दिल्यानंतर त्याच्या अंगाचा दाह होऊ लागला. त्याने उशाप मागितला, क्षमा करा देवा, मला आशीर्वाद द्या, मला क्षमा करा, मला माफ करा, माझा अंगाचा दाह शांत झाला पाहिजे. त्यावेळेला भगवान विष्णूने एक लोखंडाचा तुकडा दिला आणि सांगितलं जा, हा लोखंडाचा तुकडा ज्या पाण्यात तरेल त्या पाण्यात स्नान कर, तुझे दोष निघून जातील. तो चंद्र लोखंडाचा तुकडा घेऊन लगेच गंगेवरती गेला. का गंगेवरती गेला, त्याचं कारण गंगा ही देवाच्या पायाच्या अंगठ्यापासून जन्माला आलेली आहे बरं का, म्हणून तो तिथं गेला. तुम्ही काल्याच्या कीर्तनात नेहमी ऐकत असाल, परमात्मा ज्या वेळेला जन्माला आले, आपण भाईजींचं भागवत ऐकताय, आपण ऐकलं असेल किंवा ऐकताना आणखी पुढे किंवा इथून पाठीमागे आपण खूप वेळेला ऐकलं असेल की ज्या वेळेला कृष्ण कन्हैया मथुरेत जन्माला आले आणि टोपलीत घालून ज्यावेळेला ते चालवले, त्यावेळेला यमुनेतून जात असताना पाय त्यांनी बाहेर काढला होता. का पाय बाहेर काढला, त्याचे वेगवेगळे कारण भागवतात आलेत. पहिलं कारण असं आहे, पाय बाहेर काढण्याचं कारण यमुना अशी फुगली होती, यमुनेला पूर आला होता, फुगली होती. का फुगली होती त्याचंही कारण आहे, यमुना नात्याने पुढे ती कालिंदी होते, यमुना आहे ना ती पुढे कालिंदी होते. याचा अर्थ नात्याने यमुना देवाची पत्नी आहे, एक नात्याने, एका नात्याने सासू पण आहे. मी भविष्यातला तुम्हाला अर्थ सांगतोय. ज्या वेळेला ती चालली त्याला ती पत्नीच्या नात्याने अशी फुगली. बऱ्याच वेळेला घरी मालकीन फुगती, बरोबर आहे. बचत गट झोपला काय, घरी वातावरण फुगतंय का नाही, का फुगते. आणि रुसत जाऊ नका मावशांनो तुम्ही. आणि ह्या जर रुसल्यानं तुम्ही जरा सोनं पिणं घेत जा यांना. बायकोने सोनं मागितलं, खाटकन किलोभर घ्यायचं, चल रे काय सोनं सोनं करायलीस म्हणायचं. आणि मग सप्ताह संपल्यावर का म्हणे ना, मुडद्याने आणलं पण 100 रुपयातच सगळं आणलं, पण नंतर म्हणेल तोपर्यंत तर खुश होईल ना, भागवतात कानात गळ्यात घालून भजन करील ना, श्री कृष्ण गोविंद असं म्हणेल ना. ती जायला ती चालली, त्याला यमुनेला राग आलता, देवा याजसाठी जप, याजसाठी तप, हे का केलं मी, तुझ्यासाठी केलं, आणि तू मला न भेटता जर पुढं जात असशील तर मी तुला जाऊ देणार नाही, म्हणून यमुना अशी फुगली होती. तेवढ्यामध्ये परमात्म्याला माहीत होतं महिलांचा स्वभाव असा आहे, त्यांना राग पटकन येतो आणि तितक्याच पटकन सरपंच निघून जातो. त्याचं कारण असं आहे,
राग जर त्यांना आला आणि त्यातली त्यात त्यांची जवळची आवडती मैत्रीण आली ना, एका मिनिटात राग निघून जातो. आणि हे कृष्ण कन्हैयाला माहीत होतं. आणि त्या यमुनेची आवडती मैत्रीण ही गंगा होती आणि ती गंगा देवाच्या पायाच्या अंगठ्यात आहे. आणि म्हणून देवाने टोपलीतून पाय बाहेर काढला. तिथे गंगेला प्रगट व्हावं लागलं. यमुनेची आणि गंगेची भेट झाली. मग कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टाचा ळकाप सुटला. ते नंतर आहे. आणखी एक कारण असं आहे, पायच का बाहेर काढला, त्याचं कारण असं आहे, कृष्ण कन्हैया मनात म्हणाले होते, यमुने मी चांगल्या माणसाला दर्शन देतो, अभिमानी माणसाला दर्शन देत नाही. कारण यमुना अशी म्हणाली होती, जगाच्या पाठीवरती वसुदेवाच्या आणि देवकीच्या नंतर जर या कृष्ण कन्हैयाचं दर्शन कुणाला होत असेल तर ते म्हणजे फक्त मला होते. देव म्हणतो, तिळमात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. अभिमान चालत नाही, हा अभिमान चालतो, हा चालतो. अभिमान म्हणजे गर्व चालत नाही. सांगितलं, मी अभिमानाला कधी माझं तोंड दाखवत नाही, चेहरा दाखवत नाही. आणि अभिमानाला जर पायचेच असतील तर माझे पाय पाहावेत. म्हणून टोपलीतून पाय बाहेर काढला, दुसरं काही सुद्धा कारण नव्हतं. म्हणून तो चंद्र आहे ना, एकदम गेला गंगेवरती. नेम असा होता, लोखंडाचा तुकडा जिथं तरेल तिथं स्नान केलं की लगेच आपल्याला दोष निघून जातील. आणि म्हणून तो लोखंडाचा तुकडा गंगेवरती त्या चंद्राने असा सोडला. पण तो तुकडा सोडल्याबरोबर तरला नाही, बुडला. बुडल्यानंतर लगेच परत आणखी चंद्र अनेक तीर्थावरती, यमुनेत्री, गंगोत्री, जमुनेत्री, सगळ्या तीर्थावरती गेला. असं गृहीत धरा, सगळीकडे गेला, फार सगळ्या जगातल्या तीर्थाकडे गेला. पण लोखंडाचा तुकडा काय पाण्यावरती कुठं तरायला तयार नाही. त्यावेळेला कुणीतरी चंद्राला सांगितले, चंद्रा, अरे तू कधी भीमा भामेच्या त्या गंगेवरती गेला होता का? तो म्हणला, ही भीमा भामा कुठे? पत्ता सांगणारा बी असा खतरनाक होता. गोकुळ भाऊ सांगणाराने जर लातूरच्या चौकात विचारलं ना, होनाळी कुठे आहे, तर त्याने म्हणावं, मी इथंच राहतोय, बसस्टँडच्या समोर बंगला आहे, गाडीत चला घ्या, मी होनाळीला घेऊन जातो, माझीच पंगत आहे, माझंच कीर्तन सौजन्य, असं म्हणावं का नाही? त्याने सांगायला सुरुवात केली, जंबूया दीपा माझी एक पंढर. त्याने सांगितलं, तुम्हाला जंबूदीप माहित आहे का? त्या सप्तद्वीपामध्ये एक जंबूद्वीप आहे. बरं म्हणले, मग पुढं जंबूद्वीपामध्ये पुन्हा 7 खंड आहेत आणि त्या 7 खंडामध्ये आशिया खंड आहे. चलतील, मी तुम्हाला भाव सांगतोय, ऐका. ज्या वेळेला म्हणले आशिया खंडात आहे ना, पुन्हा भारत देश आहे आणि भारत देशामध्ये महाराष्ट्र आहे आणि त्या महाराष्ट्रात सोलापूर जिल्हा आहे. सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर तालुका आहे आणि त्या पंढरपुरात भीमातीरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर. आणि मग तो निघाला. चंद्र ज्याला पंढरपूरला आला आणि आल्यानंतर तो पुंडलिकाच्या समोर आला आणि त्या पुंडलिकाच्या समोर स्नान करताना चंद्राने तो लोखंडाचा तुकडा काढला आणि असा पाण्यात सोडणार. तो म्हणला, आता इथं काय, हे काय चंद्रभागेत या भीमा आणि भामेच्या संगमात इथं काय पाण्यात तरणार आहे लोखंडाचा तुकडा? अरे जगात कुठंच तरला नाही, इथं सुद्धा तरणार नाही. म्हणून त्याने असा सोडून दिला. सोडून दिल्याबरोबर तो लोखंडाचा तुकडा आहे ना, तो बुडला नाही, लोखंडाचा तुकडा तो तरला आणि तरल्याबरोबर चंद्राला फार आनंद झाला. म्हणून बघा, तिथं जर तुम्ही पुंडलिकाच्या समोर जर कधी गेले तर त्या दगडावरती लिहिलेलं आहे, लोहदंड तीर्थ. लोहदंड तीर्थ म्हणजे लोखंडाचा तुकडा तिथं असा पाण्यावरती तरंगला आणि म्हणून लोहदंड तीर्थ एक चंद्रभागेचं नाव आहे. मग त्या तरलेल्या लोहदंड जिथं तरला तिथं चंद्राने स्नान केलं. चंद्राने स्नान केल्यामुळे त्याचे दोष निघून गेले. चंद्र के दोष भागे म्हणून चंद्रभागे. विठाला म्हणून, नाहीतर भीमानी भामा तुझ्या चरणीच्या गंगा असं वर्णन आहे. भीमा भामाच होती म्हणून तर भीमातीरी एक म्हटलेलं आहे. पण चंद्राचे दोष निघून गेल्यामुळे
ती पुढे चंद्रभागा होते. देवा असं चंद्रभागेचं तीर्थ आहे. जगातल्या ज्याला वाटतं ना आपल्याला सगळ्या तीर्थाचं स्नान व्हावं, त्याने इकडं तिकडं भटकत कुठंच जाऊ नये, फक्त चंद्रभागेला जावं. जगातल्या तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य एका चंद्रभागेचे तीर्थात मिळतंय. म्हणून तर महाराज म्हणले, उदंड पाहिले, उदंड ऐकले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, पण आयशी चंद्रभागा, आयशी भीमा तीर आणि आयसा विठेवर देवकोटी. कारण आडवा आहे भीमा, तारावया देहात्मा, पैलथडी परमात्मा, मध्ये राहिला पुंडलिक. असा हा परमात्मा आहे. आणि तो परमात्मा पाहण्यासाठी आपण निघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जो ओरिजिनल वारकरी असतो ना, त्याच्या जीवनामध्ये संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा. जावे पंढरीशी आवड मानसी, कधी एकादशी आषाढी. अर्थात तुका म्हणे आयशे अर्थ ज्याचे म्हणी, आणि त्याची चक्रपाणी वाट पाहे. कुणाची वाट पाहत नाही, संपदा सोहळा नावडे म्हणाला. असा भाव ज्याच्या अंतःकरणात आहे ना, त्याचीच परमात्मा वाट पाहत असतो, अन्यथा नाही. वारकरी पंढरपूरच्या दिशेने वारी जवळ आल्यानंतर निघतायत. आज महाराष्ट्रातून अनेक दिंड्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ आहेत कार्तिकी वारी करता. ज्या वेळेला वारकरी निघतो ना, खांद्यावरती पताका असते, हातामध्ये टाळ असतो, गळ्यामध्ये विणा असतो. वारकरी ज्याला चालता येत ना, त्यावेळेला आनंदात असतात, मस्तीत असतात. चालत असताना, बोलत असताना त्यांच्या जीवनाचा अर्थ आणि जीवनाचं एकमेव ध्येय का असेल तर पंढरीचा पांडुरंग मिळणं आणि मुखात रामकृष्ण हरी याच्या पलीकडे वारकरी जात नाहीत. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी म्हणत म्हणत वारकरी निघाला. आणि निघाल्यानंतर वारकऱ्याच्या जवळ वारकरी पंढरपूरला चाललेला होता. आणि जात असताना एकदम एक नवी कोरी गाडी घेतलेला माणूस वारकऱ्याजवळ येतो. आणि गाडीतला माणूस म्हणतो, वारकरी बुवा कुठं चालले? म्हणले पंढरपूरला चाललो. काय पंढरपूरला? म्हणले माझा देव पंढरपूरला राहतो आणि म्हणून मी त्याला भेटायला चाललो. गाडीतला जो नव्या गाडीतला माणूस होता ना, तो म्हणला, अरे तुमचा देव काय पंढरपूरलाच आहे का? तुमचे तर कीर्तनकार किती सांगतात, ओरडू ओरडू सकाळ सर्वा घटी राम देहा देई, कोठे नका पाहू करा हरी कथा, पाहे तिकडे बाप माय विठ्ठल जळी स्थळी भरला. विठ्ठल सर्व ठिकाणी आहे, हरी व्यापक सर्वत्रही समाना, सर्वस्व चाहम हृदयसन्निविष्टो. अर्थात सगळ्या ठिकाणी परमात्मा आहे असं तुमचीच कीर्तनकार मंडळी आणि तुमचीच संत मंडळी जर सांगत असतील तर तुम्ही कशाला जाता पंढरपूरला? अरे महाराजच म्हणले ना, नलगती साया सजावे वनंतरा, जा घरी, पंढरपूरला जाऊ नका. गाडीतला माणूस असा वारकऱ्याला बोलत होता, पण वारकऱ्याने त्या माणसाकडे लक्ष दिलं नाही. सांगू तुम्हाला, ज्याला चांगलं काम करायचं आहे ना, त्याने आपल्याला कोण नावं ठेवतंय याच्याकडे कधी लक्ष द्यायचं नसते. माणसाच्या जीवनात आहे ना, सबसे बडा रोग, ऐकताय ना तुम्ही, सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. माणसाचा अर्धा विषय याच्यातच चाललंय, नाही चार चौघ काय म्हणतील. मी ते चार चौघ लई सापडितोय सांगळे महाराज, दिसले कीच हाणणार आहे धरून त्यांना. लोक म्हणतात नाही नाही चार चौघ नावं ठेवतील. अजिबात नाही, मस्तीत जीवन जगा, आनंदात जीवन जगा. आणि सांगू तुम्हाला, कुणी कुणावरती जळत जाऊ नका. ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने ज्याला त्याला जे ते भेटतच असते महाराज. मी किती जरी जळून म्हणलो मला अभिमान महाराजासारखं गाता आलं पाहिजे, येईल का? येणारच नाही. जळायचं नाही, उलट आनंद घ्यायचा. क्या बात आहे म्हणायचं. बिचारा जोर लावून म्हणील ना अजून, पण तसं नाही आपण म्हणत कधी. नाही नाही, त्याच्यापेक्षा उंच गायक घेऊनच येईन. म्हणजे मी आलोय असं म्हणू नका बरं, अर्थ काढून. कारण हे दोघं एकाच मठात राहिलेले आहेत, त्याच्यामुळे ते काही तसं तुम्ही टेन्शन घेऊ नका. हे लहानपणी एकाच मठात राहिलेली मंडळीत संस्थेतली. अर्थात असं नाही झालं पाहिजे, आनंद घेता आला पाहिजे. माणसाला आनंद बघा, माणसाचा आनंद आहे ना, तो चांगल्या नव्या गाडीत नाही, तो कुठल्या एका माडीत नाही, तो कुठल्या साडीत नाही. माझ्या ताईंनो, आनंद आहे ना फक्त स्वतःच्या अंतःकरणात आपण कशा पद्धतीने वृत्ती ठेवली ना, त्याच्यावरती आनंद असतो. आपला आनंद घेत असताना लोकांकडे पाहू नका. लोक चांगल्यालाही नावं ठेवतात आणि वाईटाचंही कौतुक करतात. लोकांचं काही मनावर घेऊ नका. तुका म्हणे आता ऐका हे वचन, तेजोनिया जन
भक्ती करा. आणि म्हणून वारकरी म्हणला या गाडीतल्या माणसाकडे लक्ष द्यायचं काय कारण आहे. वारकरी परत चालायला लागला. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. चालला वारकरी, चालायला लागला. आणि मग चालत असताना ओ वारकरी बुवा, अरे ऐकताय का, कुठे चालला, जगाचा मालक काय सगळ्या ठिकाणी आहे, जा घरी. वारकरी म्हणला याच्या नादी लागण्यात मजा नाही. वारकरी असा चालायला लागला. नवी गाडी ज्याची होती ना तो गाडी घेऊन असा पुढं निघून गेला. पण 2-3 किलोमीटरला गेल्यानंतर माऊली त्याची गाडी झाली पंक्चर. गाडी पंक्चर झाल्यानंतर तो पंक्चरच्या दुकानावरती गाडी घेऊन गेला. आणि गेल्यानंतर तिथं तो हवा भरण्यासाठी टायर त्याने ते खोललं पंक्चर काढण्यासाठी. आणि तेवढ्यामध्ये वारकरी बिचारा पाठीमागून चाललेला होता. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम. वारकरी बिचारा मस्तीत चाललेला होता त्याच्या. आणि जात असताना वारकऱ्याला एकदम त्या गाडीतला मालक खुर्चीवरचे दिसला. आणि दिसल्यानंतर वारकरी म्हणतो ओ साहेब, ओ साहेब, ओ साहेब. मॅडम मॅडम आहे मॅडम साहेब. नाही, आमच्याकडे बीड जिल्ह्यात ताई साहेब म्हणतात. विठाला विठ्ठल विठ्ठल, कारण पंकजा ताई साहेब असं आहे म्हणून मी साहेब म्हणलो. विठाल विठ्ठल. छत्रपती संभाजीनगर विद्यापीठाचा PhDचा विद्यार्थी असल्या कारणाने अर्थात अनेक मी सोपं सांगतो ऐका. विनोदाचा भाग सोडून द्या. ओ साहेब, ओ साहेब, मांडी घाल, अरे इथं काय करता, मांडी घाल म्हणा. इथं काय करता म्हटल्यानंतर वारकरी बुवा दिसत नाही का गाडी पंक्चर झाली आहे. अरे बघ गाडी पंक्चर झाली, इथं काय करता तुम्ही. म्हणले अहो टायरमध्ये हवा भरतो. देव आहे ना संधी अशी प्रत्येकाला देतो बघा. सत्ता संपत्ती आपल्या हातात असली ना लाता मारीत चालू नका महाराज. जे पहिलवान लोक असतात ना ताकदीच्या आणि मस्तीच्या जोरावर तरुणपणात कुणाला मोजत नाहीत, पण म्हातारपणी नाचल्याशिवाय राहत नाहीत महाराज. म्हणून जोपर्यंत आपल्या हातात सत्ता संपत्ती आहे ना तोपर्यंत लाता मारत कुणाला चालू नका, आनंद देत चला. वारकऱ्याला फिरून संधी आली. वारकरी म्हणतो साहेब इथं काय हवा भरता. हवा तर सगळीकडेच आहे ना, घ्या टायर, कोण्याही झाडाखाली बसू, कुठेही बसू, हवा भरू, येड्या बाबडीत बसून हवा भरू म्हणले. इथं काय हवा आहे, घ्या घ्या टायर म्हटल्यानंतर ओ वारकरी बुवा, अरे हवा जरी सगळीकडे असली ना तरी हवा इथंच भरावं लागेल, कारण इथं हवेचं प्रेशर यंत्र आहे. वारकरी म्हणला साहेब जसा हवा इथंच भरता येते ना तसं मलाही माहीत आहे, माझा देव सर्व ठिकाणी व्यापक आहे. मलाही माहीत आहे माझा पंढरीचा पांडुरंग चराचरात व्याप्त आहे. मलाही माहीत आहे देव माझ्यातही आहे, तुमच्यातही आहे. पण मी पंढरपूरला का जातो त्याचं कारण असं आहे, पंढरीच्या पांडुरंगाच्या ठिकाणीच माझ्या देवाचं शक्तीचं केंद्र पंढरपूर आहे. म्हणून मी पंढरपूरला जातो, अन्यथा मला पंढरपूरला जाण्याची गरज नाही. मलाही माहित आहे सुखी तो नलगती साया जावे वनांतरा सुखी येतो घर. विठ्ठल माझ्या बहिणी पाठीशी असल्यामुळे सुचलं मलाही. अर्थात सुखे येतो घरा नारायण. त्याचं कारण असं आहे देव आपल्याकडे येत असतो, पण त्याच्यासाठी ठाईच बैसुनी करा एकचित्त. हे एकचित्त अत्यंत महत्त्वाचं आहे. वारकरी पंढरपूरला निघाले आणि निघाल्यानंतर पंढरीच्या पांडुरंगाजवळ आले. देवाचं दर्शनही झालं. बघा काही काही लोकाला म्हटलं ना चला ना वारीला, चला ना कीर्तनाला, लोक म्हणतात छे आम्हाला वेळच नाही. एखाद्याला म्हणलं चल ना कीर्तनाला, छे मरायला सवड नाही, कीर्तनाला कुठं जा. काय डेरिंग हाणतात लोक औदुंबर महाराज.
एखाद्याला म्हणलं चल ना कीर्तनाला, छे मरायला वेळ नाही कुठं कीर्तनाला जाऊ. अरे भाऊ तुझं कनेक्शन आकडा टाकू नये. असं आकडा समजते ना तुमच्याकडे आहे का आकडा पद्धत? आजी आहे म्हणतात. तुझं कनेक्शन आकडा टाकू नये भाऊ. वारं आलं ना आकडा हल्ला संपला. काय इतकं कनेक्शन खतरनाक आहे तुझं. अरे देह तू आणला उष्णा पाचाचा शेकी ज्याचा त्याला, देह हे काळाचे धन कुबेराचे ते मनुष्याचे. माझ्या ताईंनो इकडं बघा, तुमच्या घरी तुमच्या मालकाचे मित्र जेवायला आले योगायोगाने, आणि जेवण मालकाच्या मित्राला करायचं आहे. तुम्ही घरात पाऊल टाकल्याबरोबर मालकाने विचारलं काय गं माझे मित्र जेवायला आलेत, आहे का जेवायला? त्यालाही माहीत होतं गाव पंगत आहे, त्यालाही माहीत होतं आज कामाजी साहेबांची पंगत आहे, पण तरी मित्राला घेऊन घरी जेवायला गेला. आणि गेल्यानंतर म्हणला काय गा जेवायला आहे का? पण सौभाग्यवती जी पतिव्रता असते ना, जी मालका ओरिजिनल प्रेम करते ना, ती म्हणती मालक आहे जेवायला, पण टोपल्यात तर काहीच नसतं. बघा तुम्ही काय काय मावशा इतक्या खतरनाक असतात ना, काय काय इतक्या पुण्यवान असतात ना. तुम्ही रात्री 12 वाजताचा अभिमान महाराज जेवायला भेटणार म्हणजे. आणि काय काय पुण्यवान पतिव्रता अशा असतात छे दुपारी 12 वाजता स्वतःचा नवरा जरी आला तरी ती म्हणते हाटलं काय जळले होते का माझ्या तिकडं आला जेवायला. ते तिचं पुण्यच तेवढं असतं. बघा तुम्ही काय काय मावश्या आहेत ना जुन्या, किती माणसं आहेत? 4. अशी एकदम मोकळे मनाने पीठ टाकलं, कणिक तिंबली, तेवढ्या चपात्या पुरतात. पण काय काय बघा किती आहेत, कितीत म्हणलं की समजायचं टोपलं रिकामच आहे. आता ती मोजतानाच ती टाकती बाई 1 2 3 बस पुरत्या चपात्या. 2 जणच हाणतात. मन मोकळं असलं ना महाराज टोपलं सुद्धा भरभरून देतं, पण मन चिकट असलं तर टोपलं भरलेलं असलं तरी रिकामं होतं. विठाला विठाला मालक चिंता करू नका. टोपल्यात पाहिलं भाकरी नाही, पातेल्यात पाहिलं भाजी नाही, पण लगेच तुम्ही काय केलं, पटकन पातेलं गॅसवर ठेवलं, ते पाणी गरम केलं, पीठ टाकलं, काय तयार केलं? बेसन तयार केलं असं ते. आणि लगेच भाकरीचा ते पिठाचा डब्बा घेतला, भाकरी टाकल्या, पाहुण्याने हात धुस्तर तर 2 भाकरी तयार, अर्धी अर्धी मोडली. जेवायला बसले पाहुणे, आणि जेवायला बसल्यानंतर त्या ठिकाणी बरं का बेसनच खाल्लं बरं का असं जेवण सुरू झालं पाहुण्यांचं. आणि जेवण सुरू झालं, पण तुमचं नशीब ताईंनो त्या दिवशी तुमच्या डब्यातलं संपलं पीठ. अशा टायमाला तुम्ही पटकन गिरणीत जाऊन दळून आणता ना. आताच्या झोपल्यात का त्या कशा करतात? ज्या जाग्यात ते म्हणतात गिरणीत जात नाही. मग कुठं जाता तुम्ही? बोला बोला बोला. शेजारणीकडे जा. अशा हुशार आहेत नाही. तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. ह्या पीठ आणायला जातात ना, त्याला असं पातेलं घेतात. आमच्याकडचं सांगतो बीड जिल्ह्यातलं. आणि चल टाक, असं टाक, असं चोपून चोपून टाक. असंच आहे ना तुमच्याकडं? टाक. ती म्हणती फुटाण खालून छेचे नवीन आणले बाजारातून, टाक टाक पीठ टाक. हे आणताना आणि परत देताना बरोबर आहे ना? अरे एखाद्याला म्हणलं चल ना, मरायला सवड नाही. अरे मरायला सवड काय? देवाने ठरवलं ना तर तू कीर्तनातून घरी सुद्धा जाणार नाहीस, ही त्याची सत्ता आहे भाऊ. त्याच्यामुळे असं कधीच म्हणायचं नाही. आलेला प्रत्येक क्षण हा आनंदात घालवायचा आणि त्याच्या भक्तीत घालवायचा. जगद्गुरु तुकोबाराय अर्थात नामदेव महाराज ही साधू संत मंडळी देवाच्या नामचिंतनात 24 तास मग्न आहेत. आणि मग्न असणारी आनंद घेणारी मंडळी. नामदेव महाराजाचा जर विचार केला तर नामदेव महाराज जेवढे झाले देवाचे अवतार, तेवढा तुका त्यांच्या बरोबर हे जसं आहे ते नामदेव महाराजांचेच अवतार पुढे तुकोबाराय आहेत. कृता त्रेता द्वापर आणि कलियुग 4ही युगामध्ये चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी अशी ज्यांची ख्याती आहे ते नामदेव महाराज देवाच्या पुढे उभा राहतात. नामदेव महाराजांचं सामर्थ्य काही आगळं वेगळं आहे. नामदेव महाराजांच्या कीर्तनात त्याने नाचावं असा हा नामदेव महाराजांचा अधिकार. आपले कीर्तनात देव तर नाचणार नाहीच, पण असलेले श्रोतेसुद्धा झोपल्याशिवाय राहत नाही. तेवढं सामर्थ्य आहे आपलं आणि देवाचं. अर्थात सोपं सांगू तुम्हाला, नामदेव महाराज देवाचा आणि नामदेव महाराजांचा एवढा जवळचा संबंध होता. दिवाळीचा सण आला आणि आल्यानंतर नामदेव महाराजांच्याकडे सांगितलं, देवा माझ्या घरी आंघोळीला चला.
आंघोळीला चला म्हटल्यानंतर देव म्हणला, नाम्या मी आंघोळीला जातो, पण तुला माझ्या जागेवरती उभं राहावं लागेल. देव म्हणला, माझ्या जागेवर उभा राहा, मग मी आंघोळीला जातो. कारण देवाला आपुल्यापदी बैसविले हे पद खरं ठरवायचं होतं. अरे देवा, माझी आई मला खवळेल, मारेल, नाही, माझ्या जाग्या उभा राहा, तरच मी तुझ्या घरी आंघोळीला जाईल म्हटल्यानंतर मग नामदेव महाराजांचा नाविलाज झाला. आणि नामदेव महाराज ज्या वेळेला उभं राहिले ना, त्यावेळेला देवाने नामदेव महाराजाकडे पाहिलं. आणि पाहिल्यानंतर देवाला इतका आनंद झाला की बाप रे नाम्या, काय सुंदर दिसतोस तू. माझ्या संबंधाने लोक म्हणताना मला माहीत आहे, यदादित्य गतं तेजो हे जरी म्हणत असले ना, जगत भासे ते खिलम तत्तेजो विद्धी मामकम तत्तेजः मामकम विद्धी, अर्थात तुझे निदळी कोटी चंद्रप्रकाश. म्हणजे एवढं सामर्थ्य माझ्या तेजाचं वर्णन करतात. पण आज नाम्या तुझ्याकडे पाहिलं ना, असं वाटतंय गड्या, राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा. हे तुझ्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतंय गड्या देवा, एवढं तुझं सौंदर्य आहे नाम्या. परत 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 देवाने नामदेवरायाकडे पाहावं. परत आणखी म्हणावं, जा देवा, आंघोळीला जा घरी, तुझी माझी माय वाट पाहते, तू लवकर जा. देवाने परत नामदेवाकडे येऊन म्हणावं, हे बघ नाम्या, आता बडवी मंडळी काकड्याला येतील, कपडे काढतील, तुला आंघोळ घालतील चोळून. असं आंघोळ घालायला लागल्यानंतर म्हणशील नाही तर काका दामानी, असं काही म्हणू नकोस. नाही, जा बाबा जा, आंघोळ करून पटकन ये. जा म्हटल्यानंतर देव लगेच पायरीपर्यंत गेला असं गृहीत धरा. परत देवाला वाटलं, नाही गड्या, आणखी एकदा नामदेवाला मी पाहिलं पाहिजे. पुन्हा देव वापस, अरे जा ना देवा, माझ्या घरी आंघोळीला माझी माय वाट पाहती, जा. थांब देवा. नाम्या, एक सांगायचं राहिलं, ज्यावेळेला तुला आंघोळ घालतील ना, त्यावेळेला बडवी म्हणले असं तुला ओवाळतील. ओवळल्यावर नाम्या हालचील बिल असं मान नाही हलवीत, मान, जा तू पटकन, जा पटकन, जा पटकन म्हटल्यानंतर पुन्हा देव आणखी निघाला, आणखी पायरीपर्यंत गेला असं गृहीत धरा. देवाला वाटलं, नाही गड्या, आणखी एकदा नाम्याला पाहिलं पाहिजे. पुन्हा एकदा वापस देव, अरे जा ना देवा, जा ना लवकर. नाही नाम्या, एक गोष्ट सांगायची राहिली. आता काय सांगायचं राहिलं, जा ना. नाही नाम्या, हे बघ, ज्या वेळेला आरती ओवाळतीन तुला, त्याला लोण्याचा गोळा तुझ्या तोंडाला लावशील, खाशील बिशील बरं. नाही खात देवा, जा. नाही, तोंडाला पाणी सुटल तुझ्या. नाही सुटत, मी काय पुढारी आहे का भ्रष्टाचार करायला. जा तू, काही तोंडाला पाणी पिणी सुटत नाही माझ्या, जा. जा म्हटल्यानंतर देव असा निघाला. महाराज निघाल्यानंतर एकदम नामदेवाच्या घरी गेला. नामदेवाच्या आईने विचारलं, देवा, माझा नाम्या कुठं आहे? तुझा नाम्या माझ्या जाग्यावरती उभा केला. नामदेवाची आई म्हणली, माझा नाम्या दिला फाशीला आणि तू आला आंघोळीला, मी तुला आंघोळीला पाणी देणार नाही, अगोदर माझ्या नाम्याला घेऊन ये. देव म्हटला, हिच्या नादी लागू तर माझ्या नाम्याचा काकडा बघायला मला भेटणार नाही. म्हणून देवाने काय केलं, ते पातेलं होतं ना चुलीवरती ठेवलेलं पाणी तापवायला, ते पाणी उचललं आणि ते ह्याच्यात ओतलं. कशात? हां, गंगाळ्यात ओतलं. बरोबर आहे. हां, ते गंगाळ आहे ना, ते ओरिजिनल शब्द आहे गंगाजळ. आता आपल्याला कसं आहे, अपभ्रंश आपल्याकडे जास्त आहे. ओरिजिनल शब्द आहे ब्राह्मण. ओरिजिनल शब्द काय? ब्राह्मण. पण आपण काय म्हणतो, आला करा ब्राह्मण पूजाला, बरं का, तसं बोलण्याची सवय. बघा तुम्ही, आपल्याकडे आणखी एक आहे ओरिजिनल शब्द आहे बहुगुण. काय ओरिजिनल शब्द? बहुगुण. पण आपण काय म्हणतो, बघुण. आमच्याकडं तर असं आहेत, काही लोक म्हणतात, येड बघुण आहेस काय, बरं का. ते बहुगुण का म्हणतात? ऐका नाही, ते बहुगुण का म्हणतात? कारण त्याच्यात भाजी करा, दूधही तापवा, तूपही कडवा, दही करा, ताकही ठेवा, काही करा त्याच्यात, म्हणून ते बहुगुण आहेत त्याच्यात, आहे की नाही. तसं ते गंगाळ, त्याच्यात ते पाणी ओतलं. देवाने आंघोळ केली आणि देव ज्याला पळत आले तर वाळवंटापा सोनी महा. सांगू का तुम्हाला, काकडा म्हणणारे ओरिजिनल भक्त असतात महाराज. म्हणजे चाली म्हणणारे नसतात, असा अर्थ काढू नका. चाली म्हणणारे असतात बरं का. औदुंबर महाराज हे पण भक्तच आहेत. पण माफी मागून बोलतो, भगवान भागवत महाराज,
काकडा म्हणणारे आहे ना महाराज, ते कीर्तनकारापेक्षाही श्रेष्ठ आहेत महाराज. कारण ते एवढ्या पहाट थंडीत गार पाण्याने आंघोळ करून देवासाठी भजन गातात, म्हणजे आणि मंडपात कुणी नसताना गातात. आपल्याला लोक इकडं तिकडं बसली तर मूड जातो महाराज. त्यांचा माईक लागला काय, नाही लागला काय, टर्पल दिलं काय, बेस दिला काय, काहीच नाही, लगेच सुरू करतात बिचारे. उडा साधू संत ठेवा चहाला दन, लवकर घ्या पिऊन नाही तर जाईल निवून. बरं, त्यामध्ये टाका साखर पत्ती, मारुतीच्या पुढे लावा अगरबत्ती. कायच्या काय काकडा म्हणणारे बरं सांगू का तुम्हाला, ज्याला वाटतं ना आपल्याला डायरेक्ट देवाबरोबर बोलायचं आहे, त्याने काही करू नका महाराज, फक्त काकडा पाठ करा, देव तुमच्याशी बोलल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रात आज जो काकडा गायला जातो ना, त्या काकड्याच्या संपूर्ण चाली जर कोणी दिल्या असतील तर त्या म्हणजे बंकट स्वामी महाराजांनी महाराष्ट्राला चाली दिल्या महाराज. आणि म्हणून आज आपण त्या सगळ्या चाली काकड्याच्या आनंदाने गातो. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा आता, चुकवी व्यथा जन्माचा. भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माचा. धनदाय पुत्र जन बंधू सोयी. बोला सर्व मिथ्या आहे, चरण रिगते भागवा. डायरेक्ट देवाला बोलायचं महाराज, डायरेक्ट देवा, ओ देवा उठा उठा पांडुरंगा आता. देव म्हणेल का उठू, अरे झाला अरुणोदय सरली निद्रेची. बरोबर, ते आले का महाराज मंडळी सगळे, पांचाळ महाराज तर पुकारित होते, चला वेळ झाली, आले का सगळे. अरे संत साधू मुनी अवघी झाली ती गोळा. बर मग मी काय करू, सोडा सेज सुख आता, पाहू द्या मुख. बर बर बर, अरे देवा तुला खरं सांगू का, गरुड हनुमंत पुढे एवढंच काय देवा, स्वर्गीचे सुरवर घेऊन आले. तेव्हा माहित नाही का तुला, पंचप्राण अर्त्या घेऊन देवस्त्र्या येते. मग मात्र झाले मुक्त द्वार, लाभ झाला रोकडा, विष्णुदास नामा घेऊन का. बघा ज्याला वाटतं ना आपल्याला देवाला बोलावं, त्याने काकडा पाठ करावं महाराज. एकदम महाराज नामदेवाचा काकडा पाहायला गर्दी झाली, आणि देव ज्या वेळेला आले त्यावेळेला देव मात्र, आता माणसं ढकलीत पुढं चालले, पण देवाला गर्दीतून पुढं जाताच आहे ना. मग मात्र कवाड आडोनी पाहता ती जगजेटी. देवाने आनंद घेतला आणि नामदेवाला प्रश्न केला, नामदेवा अरे तुझ्या कीर्तनात मी नाचतो, तुझा काकडा मी पाहतो, तुला माझ्या जागेवरती उभा करतो. हे सगळं मी जर तुझ्याशी करत असेल आणि हे केल्यानंतर जर तुला अभिमान निर्माण झालास तर तू करशील काय. घालले टांगला मुख्यमंत्री मित्र असेल तर माणूस कुणाला नीट बोलत नाही. तू तर जगाचा मालक आहे, माझ्या कीर्तनात जर नाचत असशील
तर मलाही गर्व होण्याची दाट शक्यता आहे. कारण नामदेव कीर्तन करे पुढे देव नाचे पांडुरंग. जनी म्हणे ज्ञानदेवा, बरं का, जनी म्हणे ज्ञानदेवा. तुम्ही यांना म्हणायचं, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला. हे नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. करी पुढे देव नाचे पांडुरंग. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला. अर्थात कीर्तनाची व्यापक परंपरा आहे महाराज. कीर्तन एका शिंप्याच्या पोराने कीर्तन करावं, ब्राह्मणाच्या पोराने चाली गाव्यात, दासी असणाऱ्या जनाबाईने चाल सांगावी, मराठ्याच्या पोराने टाळ घ्यावा आणि कुंभाराच्या पोराने परीक्षा घ्यावी. असा हा व्यापक संप्रदाय जर कुठला असेल तर तो वारकरी संप्रदाय. आणि म्हणून या संप्रदायामध्ये ज्ञानोबाराय पाया झाले तर जगद्गुरु तुकोबाराय कळस झाले तर खांबनाथ महाराज झाले. अधिक करून संप्रदायाची इमारत मजबूत आहे. आणि ऐका, म्हणून या संप्रदायाला आता तुमच्या माझ्यासारख्याची गरज नाही. हे मंदिर पूर्ण आहे. देवळाच्या कामा कळसू आपली एकच जिम्मेदारी आहे, या मंदिराचा आपल्यामुळं इज्जतीचा पंचनामा होऊ नये एवढीच आपण काळजी घ्यायची. मंदिराला आपली गरज नाही, मंदिराची गरज आपल्याला आहे. विठाला म्हणून गावची मंदिरं चांगली असली पाहिजेत महाराज. मानवता, दिव्यता आणि रम्यता जिथं पाहायला मिळते ना त्याला मंदिर म्हणावं. आणि म्हणून ही वारकरी संप्रदायाची मानवता, दिव्यता आणि रम्यता या सगळ्या गोष्टी असल्यामुळे आपल्याला हा वारकरी संप्रदायाचा आनंद पाहायला मिळतो. या ठिकाणी नामदेव महाराज म्हणतात, देवा जर अभिमान निर्माण झाला ना तर मी काय करीन तर घालीन लोटांगण, वंदीन चरण. मी तुझे चरण वंदन करील आणि डोळ्याने पाहीन रूप तुझे. कारण आलिंगन घडे, मी आलिंगन का घालीन त्याचा माझा फायदा आहे. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. आलिंगनामध्ये सायुज्यताही मिळते आणि आलिंगनामध्ये अभिमानसुद्धा निघून जातो. म्हणून पंढरीचे वारकरी ज्याला दर्शन पांडुरंगाचं घेतात, गरुड खांबाचा कडकडून मिठी मारतात, कानाला हात पकडतात, वासुदेव हरी म्हणून ज्याला लोटांगण देवापुढे घालतात ना त्याचं हेच कारण आहे. घालीन लोटांगण वंदीन चरण. देवा माझ्या जीवनात जर अभिमान निर्माण झाला असेल तर तो माझा अभिमान घालव. आणि हे सगळं करण्यासाठी मी डोळ्याने पाहीन रूप तुझे. का देवाचं रूप पाहीन त्याचं कारण रूप पाहता लोचनी आणि सुख झाले हो साजनी. देवा तुला पाहिल्यानंतर आहे ना मन प्रसन्न होतं, तुला पाहिल्यानंतर आनंद मिळतो. कारण तुझं स्वरूप म्हणजे अविनाशी आनंद घन अमृतमूर्ती मधुसूदन असा तू आहेस. कारण आमचं सौंदर्य संपणार आहे आणि देवा तुझं सौंदर्य संपणारं नाही. सोपं सांगू का? परवा इकडे बघा, माझ्याकडे इकडे बघा. 2 वर्षाचा मुलगा कुणाचाही असू द्या, बरोबर आहे ना, 2 वर्षाचा मुलगा कुणाचाही असू द्या, बिराजदाराचा असू द्या, बालुरेचा असू द्या, पांचाळाचा असू द्या, अजून कुणाचा, अजून कुणाचाही असू द्या. हे 3 आडनाव पाठ आहेत माझ्या आता. आणखी कुणाचाही असू द्या, 2 वर्षाचं पोरगं कुणाचाही असू द्या महाराज. बरं काही काही मावशांना लेकरं नटवायचा बी नाद असते. काही काही मावशा एवढ्या आळशी असतात ना, इथल्या सोडून सांगतो, बापरे गंगा यमुना सरस्वतीतून नीट समुद्राकडे नाका 500 माशाचा घोस तरी आई म्हणते बघ माझा सुभाषचंद्र बोस. लई खतरनाक महाराज. बापरे हे असलं सांगायला लागलो तर रात्रभर सांगन मी. त्यांच्या नादी काय लागतं, जाऊ दे मरू द्या. फार विचित्र असतात. कुणाचंही असू द्या 2 वर्षाचं लेकरू महाराज. आणि ते जर असं समोरून आलं, त्याच्या आईने जर त्याला नटवलं असलं, सकाळची वेळ आहे, प्रसन्न सकाळ आहे, आईने त्याला तिलक केलं आहे, त्याचे केस असे उडतायत,
गोरं पान आहे, फुलासारखं छान आहे, नाके डोळींटास आहे, गुलाबाच्या पाकळीसारखे ओठ आहेत, पाणीदार डोळे आहेत, कंकणाकृती भुवया आहेत, नक्षीदार नाक आहे, कुरळे कुरळे केस आहेत, अंगामध्ये जॉकेट आहे, बरं गळ्यामध्ये लॉकेट आहे, पायामध्ये बूट आहे, त्याचा हॅपी कट आहे. असं असं ते सुंदर आणि देखणं पोरगं 2 वर्षाचं कोणाचंही असू द्या, ते जर असं इकडं आलं आणि आपण जर तिकडं चाललो, आपण त्याला गपचिप जाऊ देतो का नवनाथ महाराज? नाही नाही. गोकुळ भाऊ गपचिप जाऊ देतो आपण? नाही. आपण त्याचा असा गाल तरी ओढतो, घ्या त्याचा शिमटा तरी काढतो. बरोबर आहे ना? हे 2 सापडले बिचारे मला म्हणून ओढले, नाहीतर नसते ओढले. असा गाल ओढतो. फारच प्रेम उत्पन्न झालं तर आपला गाल त्याच्या गाला लावतो, मुका घेतो. बरं, आपला गाल त्याच्या गाला लावला ना माऊली, ते लहान लेकरू आपला गाल मागं ढकलतं. तुम्ही प्रयोग करून बघा. आपला गाल ते मागं का ढकलतं? त्याचं कारण आपले कवळे कवळे खिळे त्याला टोचतात. कळलं का तुम्हाला? ज्याला ज्याला रेंज आली त्याला धन्यवाद. बऱ्याच जणाला उशिरा कळलं आणि मग असं मग ते पोरगा बघा तुम्ही. बरं, ते 2 वर्षाच्या पोराचं आकर्षण एवढं असतं, आपण त्याला एवढं प्रेमाने जवळ घेतो. पण ते 2 वर्षाचं पोरग जर 65 वर्षाचं झालं तर आपण त्याला म्हणतो का थांब थांब तुझा मुका घेऊ दे. बरं, त्याला जर आपण तसं केलं तर लोक म्हणते गोईंग टू द येरवाडा, हे गावात ठेवण्याच्या लायकीचं राहिलं नाही. आपलं सौंदर्य संपणार आहे. देवाचं सौंदर्य अविनाशी आनंद घन अमृतमूर्ती मधुसूदन म्हणून डोळ्याने पाहीन रूप तुझे. देवा, मी तुझं स्वरूप पाहणार. आणि का पाहणार सांगू? त्याचं कारण पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळ्याची भूक नवजे. माझ्या देवा, तुला पाहिलं ना, पाहिल्या वेद लावी बैशे जीवी जडोनी. म्हणून तर तुका म्हणे माझे हेच सर्व सुख आणि पाहिन श्रीमुख आवडीने. मी तुला पाहिलं ना देवा, देवा खरंच तुला एकदा का मन भरून मी पाहिलं ना, तर पाहिल्याबरोबर भाग गेला, शिन गेला, अवगा झाला आनंद. देवा, तुला पाहिलं ना, शरीराचा शिनही जातो आणि मनाचा भागही जातो. म्हणून देवा, मी तुला पाहीन, प्रेम डोळ्याने पाहीन रूप तुझे. आणि देवा, तुला पाहिलं ना, जीवनाचं इति कर्तव्यता पूर्ण होते आणि जीवनातलं दुःख निघून जातं आहे. महाराज, सोपं सांगू का तुम्हाला? माझ्यासमोर माझ्या ताई माता भगिनी बसलेत, ऐका. आता दिवाळीच्या सणा लेकी असावली, दिवाळीचा सण सुरू आहे सध्या. तुम्हाला माहेर आहे का? अरे सांगा ना, आहे का नाही? झालं आपलं कीर्तन, उगं 2-3 तास राहिले आता. बघा उठून जाते ना उठून. सांगा सांगा, माहेर आहे तुम्हाला? आहे. माहेरात सुख असते का दुःख असते? सुख असते. माहेरात सुख कुठपर्यंत असते? आई वडील आहेत, अगदी बरोबर आहे. जोपर्यंत माहेरात वाट बघणारी माय असते आणि बसस्टँडवर येणारा बाप असतो ना, तोपर्यंत माहेरात आनंद असतो. एकदा वाट बघणारी माय आणि बसस्टँडवर पिशवी घ्यायला येणारा बाप निघून गेला ना, किती समृद्ध माहेर असू द्या, तेवढा आनंद त्या माहेरात शिल्लक राहत नाही. 85 वर्षाची म्हातारी माय अंथरुणावर पडलेली असू द्या, तिला उठता येत नसू द्या. 95 वर्षाचा म्हातारा बाप आहे, कुणीतरी जाऊन सांगितलं, ओ आजोबा, तुमची मुलगी आली. मुलगी आली म्हटल्यानंतर तो म्हातारा बाप बसस्टँडवरती जातो. गाडीतून ज्याला त्या मुलीला उतरताना पाहतो ना, त्याला त्या बापाच्या हातातली काठी केव्हा गळून पडते त्यालाही कळत नाही. मुलीच्या हातातले बॅग घेतो आणि म्हातारा बाप 95चा ताड ताड चालायला लागतो. खरं सांगा माझ्या ताईंनो, माहेरात गेल्यानंतर तुमचा सुद्धा पाय कधी उचलतो तुम्हालाही कळत नाही. का? माझी माय वाट पाहते. कोणीतरी जाऊन सांगा अंतरानं झोपलेल्या माईला, हो आजी, तुमची मुलगी आली. मुलगी आली म्हटल्यानंतर जिला उठता येत नाही ना, ती सुद्धा म्हातारी माय ताडकन उठते आणि गेटपर्यंत येऊन त्या मुलीला म्हणते, ताई तिथंच थांब बाई, पुढे येऊ नकोस. म्हातारी माय पाय थरथर कापतात, हात लटलट करतो, पण त्याही अवस्थेत ती म्हातारी माय घरात जाते.
कशासाठी जाते कळलं असेल आपल्याला, डायरेक्ट भाकरीच्या टोपल्याजवळ जाते. ती माय त्या भाकरीचे 2 तुकडे तोडते, तांब्याभर पाणी घेते, हात लटलट करतो, उजव्या बाजूला एक टाकते, डाव्या बाजूला कडकडून बोटं मोडते आणि त्या मुलीला घरात घेते. बरोबर आहे नाही सांगतोय ते, असं घरात घेते. आणि घरात घेतल्यानंतर प्रपंचातलं कितीही दुःख असू दे गड्या, माईने आणि बापाने एकदा तोंडावरून पाठवून हात फिरवला ना, प्रपंचातलं सगळंच्या सगळं दुःख निघून गेल्याशिवाय राहत नाही. कितीही दुःख असू द्या, एका क्षणात ते दुःख निघून जातं. पण ते दुःख जाण्यासाठी वाट बघणारी माय असावी आणि बसस्टँडवर न्यायला येणारा बाप असावा. खरं सांगा, जोपर्यंत माय जिवंत असते ना माझ्या ताईंनो, तोपर्यंत तुमची पिशवी माहेरातून कधी रिकामी जात नाही. ज्या दिवशी माहेरातून तुमची पिशवी रिकामी जाईल ना, समजून चाला या पिशवीत भरून देणारा हक्काच आपल्या कुणीतरी निघून गेलं बाई, म्हणून तरी पिशवी रिकामी आहे. माय जोपर्यंत जिवंत होती तोपर्यंत माझी माय या पिशवीमध्ये तांदूळ तरी देत होती, गूळ तरी देत होती, शेंगदाणे तरी देत होती, टमाटे तरी देत होती. अरे काय द्यायच्या वस्तू आहेत का, लसूण तरी देत होती, काहीतरी देत होती. दिवाळीचे लाडू तरी द्यायची, कानवले तरी द्यायची, चिवडा तरी द्यायची. पण माईने कधी माझी पिशवी रिकामी जाऊ दिली नाही. पण आज माझी पिशवी का रिकामी येते, माय निघून गेली ना म्हणून पिशवी रिकामी येते. खरं सांगू का, पुरुष बांधवांचं अर्थात बापाचं मुलीवरती प्रचंड प्रेम असते महाराज, प्रचंड प्रेम असते. म्हणून सांगू, लग्न प्रसंगामध्ये एखाद्याला बाप रडताना दिसत नाही तुम्हाला, पण ज्याला तुमची गाडी पुढं निघून जाते ना, त्याला तो बाप कोपऱ्यात बसून डसा रडल्याशिवाय राहत नाही. कारण त्या बापाचं तुमच्यावरती प्रचंड प्रेम असतंय. स्वतःची माय गेली तरी कधी कधी गडी माणसं रडत नाहीत, पण जी माणसं माय गेल्यानंतर पाषाण हृदय करतात ना, ती माणसं स्वतःची मुलगी दुसऱ्याच्या ताब्यात देत असताना रडल्याशिवाय राहत नाही. खरं सांगू ताईंनो, प्रत्येक मुलीला बाप हा 100% आहे, पण भाग्यवान बापालाच मुलगी असते, हे मात्र लक्षात ठेवा. आणि म्हणून अरे बाप जर तुमचा मराय टेकला ना, मरत असताना सुद्धा तो बाप म्हणतो, पोरांनो माझ्या ताईला निरोप द्या, माझ्या मुलीला निरोप द्या. एखाद्याला माझी ताई येण्याच्या आज जर मी गेलो ना, माझ्या मुलीला बंगल्यातली खोली देऊ नका, माझ्या मुलीला जमिनीतली मातीसुद्धा देऊ नका रे. समृद्ध घर पाहून मी तिला दिलं आहे. माझ्या मुलीला सोन्यासाठी ती रडणारी नाही, मातीसाठी भांडणारी नाही, घराच्या खोलीसाठी नाही रे पोरांनो. पण माझ्या मुलीला आहे ना, तुम्ही फक्त आणि फक्त दिवाळीची आणि पंचमी रक्षाबंधन कधी विसरू नका. मरत असताना जर माझ्या ताईनं बाप तुमचीच काळजी करत असेल तर झालंय बघा आजचं कीर्तन. आजचं कीर्तन तुम्हाला विनंती करेन, जो बाप तुमच्यावरती मरताना सुद्धा प्रेमच करून मरतो, तो बाप ज्या दिवशी बाजार घेण्यासाठी उदगीरला पिशवी घेऊन जाईल ना, त्या दिवशी त्या बापाची कधी मान खाली जाईल असं कधी वागू नका गड्या. बस तो बाप जिथं असेल ना, तिथं तो बाप आनंदात राहिल्याशिवाय राहणार नाही, कारण बापाचं तुमच्यावरती प्रचंड प्रेम आहे. माहेरात गेल्यानंतर जसं दुःख निघून जातंय ना, तसं महाराज म्हणतात, पंढरी माझे माहेर साजनी, म्हणून तर जाईन गे माय तया पंढरपुरा आणि भेटेन माहेरा आपुल्या. देवा मी का येतो, त्याचं कारण हे माझं माहेर आहे, तू माझा माय बाप आहेस, आणि म्हणून मी तुलाच पाहीन, डोळ्याने पाहीन रूप तुझे. पाहिल्यानंतर दुःखाची निवृत्ती आहे, आनंदाची तृप्ती आहे, आणि म्हणून मी तुला पाहीन. पण हे सगळं करत असताना भैरवीत पाहीन. प्रेम
कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली धारे महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु स्वामी महाराज प्रेमी आलिंगीन आनंदे पूजेन भावे वाळीन मणी नामा घालीन लोटांगण वंदिन चरण डोळ्याने पाहीन रूप तुझे. महाराज म्हणतात मी आलिंगन देईन पण ते प्रेमाने देईन. आलिंगनामध्ये आईचं आणि मुलाचंही आलिंगन आहे, पत्नीचं आणि पतीचंही आलिंगन आहे, भक्ताचं आणि देवाचंही आलिंगन आहे. आलिंगनामध्ये वेगवेगळा भाव आहे. आईचं आणि मुलाचं जे आलिंगन आहे ते शुद्ध प्रेमातलं आहे. पत्नीचं आणि पतीचं जे आलिंगन आहे ते कामवासनेतून आहे. म्हणून तर ज्ञानोबा राय म्हणतात पतिपुत्राती आलिंगी एकचिती तरुणांगी परिपुत्र भावाच्या अंगी न रिगे कामो. हा फरक आहे. आणि म्हणून हे जे आलिंगन आहे ते महाराज म्हणतात शुद्ध प्रेमातलं आलिंगन आहे. आणि ते आलिंगन देत असताना मी प्रेमाने देईन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कुठलंही काम करा पण त्या पाठीशी प्रेम असू द्या, त्या पाठीशी भाव असू द्या. आणि तो शुद्ध भाव जर असेल तरच देवाकारणे भाव तस्मात, देवाला भाव लागतो बाकी काही लागत नाही. आणि म्हणून तो शुद्ध भाव देखून या गाव सोन्याचा दीद लागा, हा भाव आपणही निर्माण करावा. आणि म्हणून महाराज म्हणतात प्रेमे आलिंगीन आनंदे पूजीन, प्रेमाने आनंदाने आलिंगनही देईल आणि आनंदाने पूजनसुद्धा करीन आणि ओळतासुद्धा भावे ओवाळीन म्हणे नामा. आपल्या श्री क्षेत्र होणाळी गावामध्ये हा सुरू असलेला भव्य आणि दिव्य प्रमाणातील अखंड सप्ताह, या सप्ताहातील आजचा हा 3रा दिवस आहे. आणि या 3ऱ्या दिवसाची कीर्तनाची सेवा आपल्या सर्वांच्या वतीने तमाम महाराष्ट्रातील कीर्तनकारावरती प्रेम करणारे औदुंबरजी पांचाळ महाराज यांनी ही सेवा करण्याचं सौभाग्य आपल्या सगळ्यांच्या वतीने मला या ठिकाणी दिलं. आणि आदरणीय आमचे गोकुळ भाऊ माजी सैनिक यांनीही आजचं हे सौजन्य आहे. कामाजी साहेब त्यांचंही आजची अन्नदानाची पंगत आहे. आदी करून आपल्या सगळ्यांची उपस्थिती ही प्रेरणादायी आनंददायी आहे. सगळ्यांना उदंड यश ऐश्वर्य आरोग्य लाभो एवढीच प्रभूचरणी प्रार्थना करतो. आणि कायम आपल्याला वारकरी संप्रदायात राहण्याची बुद्धी प्राप्त हो एवढीच परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. विठ्ठल जय जय. बोला.